नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ. आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आज पाहूया स्वयंपाकघरातील 15 टिप्स. खमंग ढोकळा करताना त्यात साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे. असे केल्याने ढोकळा नरम होतो आणि ढोकळा तयार झाल्यानंतर त्यावर चमचाभर साखर पाणी घालून झाकून ठेवावे. मग ढोकळा कोरडा होत नाही. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कडक उन्हात वाळवून घ्यावी. त्यानंतर ती तळून चिवड्यामध्ये भेळमध्ये वापरावी. खूप छान चव येते. पुरणपोळी बनवताना पुरणपोळी लाटण्याच्या वेळेस त्याखाली गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारीचे पीठ वापरावे. यामुळे पुरणपोळी क्रिस्पी होते आणि चिवट होत नाही. चला तर मग पाहूया चौथी टिप्स. पराठे बनवताना उकडलेला बटाटा किसून न घेता हाताने कुस्करून टाकावा. पराठे खूप चवदार लागतात. चला तर मग पाहूया आता आपण 5वी टिप्स. पावभाजी बनवताना भाजी बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकावे. यामुळे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर होते पावभाजी. चला तर आता पाहूया 6वी टिप्स. डोसे करताना उडीद डाळीसोबत 4 ते 5 चमचे हरभरा डाळही भिजत घालावी. हरभरा डाळीमध्ये डोश्याला छान रंग येतो आणि डोसा कुरकुरीत होतो. चला तर पाहूया 7वी टिप्स. सँडविचसाठी हिरवी चटणी बनवताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकची काही पाने घालावीत. असे केल्याने कोथिंबीर कमी लागते आणि चटणीचा रंगही हिरवा होतो. चला तर पाहूया आपण 8वी टिप्स. गरमागरम इडली पात्रातून बाहेर काढण्याआधी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे. यामुळे इडली पात्रातून पटकन निघतात. चला तर पाहूया 9वी टिप्स. बरेच वेळा किचनचे बेसिंग चिवट होते आणि ब्लॉक होते. त्यामधून वासही येतो. अशा वेळेला बेसिंगमध्ये 2-3 चमचे खाण्याचा सोडा आणि मीठ टाका. त्यावरून गरम पाणी टाका. असे केल्याने बेसिंगमधील साठलेली घाण निघून जाते आणि बेसिनचा पाईप स्वच्छ होतो. ही खूप उपयोगी टिप्स आहे. नक्की लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करत जा. चॅनलला सबस्क्राईब करत जा. तसेच कमेंटमध्ये काही सजेशन असेल तेही सांगत जा. चला तर पाहूया 10वी टिप्स. फ्रीज साफ करण्याआधी ते 1 तास आधी अनप्लग करा आणि मग नंतर रूम टेम्परेचर आल्यावर साफ करा. चला तर पाहूया 11वी टिप्स. बरेच वेळा कापूर डब्यातून उडून जातो व लवकर संपतो. त्यामुळे दरवेळी नवीन कापूर आणावा लागतो. म्हणून डबीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बऱ्याच दिवस टिकतो. चला तर मग पाहूया 12वी टिप्स. शेवग्याच्या शेंगा उकडताना त्या फुटू नये म्हणून त्यामध्ये गुळाचा खडा किंवा मीठ चोळून ठेवावे. यामुळे शेंगा फुटत नाही आणि खूप छान चव येते. चला तर बघूया पुढची टिप्स. जर एखाद्याला डेंग्यूचा ताप आलेला असेल तर त्याला पपईच्या पानाचा रस द्या. लवकर निरोगी होईल. चला तर बघूया 14वी टिप्स. पेरूचे पान खाल्ल्याने विस्मरण होत नाही आणि स्मरणशक्ती वाढते आणि दातही दुखत नाहीत. नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगत जा. चला तर बघूया 15वी टिप्स. जर नियमितपणे टॅमॅटोवर सेंधे नमक टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो. तुम्ही हे नक्की बघा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.